आषाढी एकादशीनिमित्त कोकरी या ठिकाणी तुम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. नेमकं किती वर्षाची परंपरा आहे आणि साधारणतः प्रत्येक वर्षी हे किती रक्तदान होतं? सुरुवातीला मी तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही आलात आणि कव्हर करायला लागलात. खरं तर ज्या तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर सांगायचं झालं तर हे 10वं वर्ष आहे. म्हणजे आम्ही एका दशकापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि भरपूर सारे असे आमचे रक्तदाते आहेत जे गेल्या दशकापासून 90% रक्तदाते तेच आहेत आमचे. तर खूप सारे लोक सहकार्य करतात या रक्तदानासाठी आणि हे चालू आहे 10 वर्षापासून गेलं. आणि हे जे आयोजन करण्यात आलेले हे कुठली संस्था आहे का ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केलं जातं? ही एक संस्था आहे, नाथ फाउंडेशन नावाची घाटसवळी येथील संस्था आहे आणि ग्रामस्थ पण आहे त्याच्यामध्ये. थोरले विठ्ठल रुक्मिणी संस्थान पोखरी आणि पोखरीतील सर्व तरुण वर्ग आणि घाटसवळीचे सगळं तरुण वर्ग आणि घाटसवळीची संस्था आहे नाथ फाउंडेशन नावाची. हे सगळे मिळून आणि बीच ब्लड बँक मिळून सगळं हे नियोजन करतात प्रत्येक वर्षी गेल्या 10 वर्षापासून. ते रक्तदान जे तुम्ही करताय परंतु त्या रक्तदान केल्याच्या खरंच गरजूंना याचा फायदा होतो का? आजपर्यंत किती लोकांना याचा फायदा झाला? फायदा जर एकंदरीत सांगायचं झालं तर 2000 लोकांपेक्षा जास्त झालेला आहे. कारण की आमच्या बॅगच मिनिमम 125 पेक्षा जास्त असतात प्रत्येक वर्षी. पहिल्या वर्षी आम्ही सुरू केलं तर 111 आले, त्याच्यानंतर 125 प्लस असे बॅग येऊ लागल्या. तर जवळपास 2000 प्लस लोकांना फायदा झालेला आहे आतापर्यंत. ठीक आहे. तर सांगायचं झालं तर आम्ही त्याचा डाटा पण ठेवलेला आहे. म्हणजे जे रक्तदान करतो त्याचा पण डाटा आहे आमच्याकडं आणि ज्यांना आम्ही बॅग देतो म्हणजे जे कार्ड देतो रक्ताचं त्यांचा सुद्धा डाटा आहे. आणि त्यांना दिल्यानंतर विचारतो पण त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला रक्त भेटलं का, अगर तुम्हाला काही अजून बॅग हवंय का. असं नाही की तुम्ही एक वेळेस रक्तदान केलं तुम्हाला एकच कार्ड दिलं असं नाही. आम्ही त्यांना विचारतो आणखी पाहिजे असेल तर घेऊन जा म्हणून. त्यामुळं सुरुवातीला सांगितलं तसं 90% लोक तेच आमचे परत येऊन रक्तदान करतात. आज उपाशीचा दिवस असताना सुद्धा 90% लोक 10 वर्षापासून तेच लोक आहेत जे करतात आम्हाला. दरवर्षी वाढत चालतं. आता सध्याला बघा एक 80 पर्यंत झाला असला तर 12-12:30चा टाइम झालाय. 80 एवढे बॅग झालेत आता. 5 वाजेपर्यंत आमचं चालू राहणार आहे कंटिन्यू. 150 तरी अपेक्षित आहे यावर्षी, कारण आमचा उशीर झाला. दरवर्षी 7 वाजता चालू करतो पण यावर्षी 9 वाजले होते आम्हाला काही अडचणीमुळे. तर 150चा तरी अंदाज आहे. हो, आमच्या संस्थेमार्फत शालेय बॅग वाटप करतो. गेल्या वर्षी आम्ही 1000 विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप केलं. त्याच्यानंतर आमच्याकडून वृक्षारोपण केलं जातं. संक्रांतीनिमित्त आम्ही महिलांना झाडं देतो, जसं की आपले डाळिंबाचे झाडं असतील, आपल्या चिकूची झाडं असतील, म्हणजे जे फळबागाची झाडं आहेत ते आम्ही देतो महिलांना. त्यांनी शेतीत जावं, लावावं ते आणि त्याची निगा राखावं आणि त्याच्यातून एक आपले झाडाची संख्या वाढावं. कारण बाकी झाडं तरी तोडू शकतात पण खाण्याचे झाड तोडत नाहीत. जसे आंबा वगैरे आहेत चालू असतो उपक्रम. 3-4 उपक्रम असतात. नाही, दोन्ही ब्लड बँकला बोलत, कारण की जेवढे माप येतो एका टायमाला एका ब्लड बँकला ते आवरत नाही. त्याच्यामुळं दोन्हीचे सहकार्य करून घेतो, शासकीय पण आणि हे पण.